नमस्कार. साहित्य सहवासाच्या पहिल्या पुष्पाचा सुगंध आज आपण भरभरून घेणार आहोत. तर या साहित्यात यापुढे आपण वेगवेगळ्या आविष्काराने संत साहित्य, ललित लेखन, काव्य, विनोदी साहित्य, स्फुटकथा, लघुकथा कथन, नाट्याभिवाचन, कथाकथन, अभंग, कीर्तनढंग असा मनमुराद प्रवास करणार आहोत. पण या प्रत्येक भागाचं काहीतरी वैशिष्ट्य असेलच. आज आपण अनुभवणार आहोत की दोन उत्तुंग व्यक्ती, मराठी क्षेत्रातील, मराठी कविता क्षेत्रातील ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर आणि साहित्य विदुषी इरावती कर्वे. प्रथम विदुषी इरावती कर्वेंच्याबद्दल मी 2 शब्द बोलणार आहे आणि त्यानंतर विंदा करंदीकरांकडे वळणार आहे. इरावती कर्वे विदुषी. उत्तुंग हा शब्द ज्यांच्या वर्णनासाठीच जन्मला आहे अशा इरावतीताई. अत्यंत तर्कशुद्ध विचारांची बैठक असलेली ही विदुषी. यांच्या व्यासंगाकडे पाहिलं की अभ्यास आणि संशोधनाचा पाया त्यांनी शोधला आणि सामाजिक संशोधनाचा जाणीवेचा स्पर्श त्यांना झाला की वाटतं हे ईश्वराने केलेलं अद्भुत रसायन, अनवट रसायन निर्माण केलं आणि चक्क कर्व्यांच्या कोंदणात नेऊन बसवलं. आणि यांच्या व्यक्तिमत्वाचा सखोल पाया आपण आज अभ्यासणार आहोत. पण वैचारिकदृष्ट्या कसं खाद्य असतं हे अत्यंत प्रभावीपणे आज आपण वासंती गोखले यांच्या संहितेतून आणि दृक्श्राव्य चित्रणातून संकलित केलेल्या भागातनं अनुभवणार आहोत. या झंझावाताचा अनुभव आपल्याला नक्की येईलच. 11 ऑगस्टला डॉक्टर इरावती कर्वे यांची पुण्यतिथी झाली. डॉक्टर इरावती कर्वे म्हणजे भारतातील पहिल्या अग्रगण्य मानवशास्त्र संशोधक, समाजशास्त्र विषयातील जागतिक कीर्तीच्या संशोधका, मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, निरीक्षरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि साहित्यिक अशा विविध नात्यांनी महाराष्ट्राला परिचित असलेल्या उत्कृष्ट लेखिका आणि वक्त्या. स्वतः स्त्री स्वातंत्र्याचे उदाहरण ठरलेल्या पुरोगामी विचारवंत म्हणजे डॉक्टर इरावती कर्वे. अतिशय उच्च शिक्षित, सुसंस्कृत व्यक्तिमत्व, जगद्विख्यात, सर्वांशी प्रेमाने वागणाऱ्या, स्वयंपाकघरात रमणाऱ्या, सुगरण असणाऱ्या, नोकरी करताना नातंसुद्धा सांभाळणाऱ्या आणि सदैव काळाच्या पुढे जाणाऱ्या महान विदुषी म्हणजेच इरावती कर्वे. त्यांचे वडील गणेश हरी करमरकर हे बर्माटन कंपनीत अभियंता म्हणून ब्रह्मदेशात नोकरी करत होते. ब्रह्मदेशातील हिरावडी नदीच्या नावावरून त्यांनी त्यांचे इरावती हे नाव ठेवले. त्यांना 7व्या वर्षापासूनच पुण्याच्या हुजूरपागा बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवण्यात आले होते. शालेय वर्षातच हुजूरपागेच्या बालिकादर्श अंकात त्यांची भिकारणीची कैफियत मांडणारी कैफियत ही कविता छापून आली होती. संशोधनाबरोबरच प्रवासाचा उत्साह अतुलनीय असाच होता. 1952मध्ये पुण्यातील पहिली महिला दुचाकी चालक म्हणून त्यांचा नावलौकिक होता. शालेय व महाविद्यालयीन जीवनातील बराचसा काळ त्यावेळचे फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य रँगलर परांजपे यांच्याकडे त्या राहत असत. परांजपे यांच्या घरातील वातावरण सांस्कृतिक पण आधुनिक, उच्च दर्जाचे व वाङ्मयीन अभिरुचीला खत पाणी घालणारे तसेच काव्यशास्त्र विनोदाला अनुकूल असे होते. संस्कारक्षम वयात रँगलर परांजपे यांच्याकडे त्या राहिल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर झाला. लालसर गोरा रंग, 5.5 फूट उंची, धिप्पाड बांधा, निळे चमकदार डोळे, हुशारीचे तेज, चालण्यात चपळपणा आणि एक प्रकारचा आत्मविश्वास
असे त्यांचे लोभनीय रूप होते. आकर्षक व पुरोगामी व्यक्तिमत्वाबरोबरच अंगभूत बौद्धिक हुशारी होती. फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य दिनकर धोंडो कर्वे यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. तर भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्या स्नुषा होत्या. त्यांना जाई, गौरी अशा कन्या तसेच आनंद नावाचा पुत्र अशी अपत्ये होती, ज्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार दिला गेला आणि ज्यांना अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा सहवास लाभला असे महान समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या रूपाने इरावतींना एक अलौकिक कौटुंबिक वारसा लाभला. पंडिता रमाबाई, दुर्गा भागवत यांच्यासारख्या महाराष्ट्रातील अगदी बोटावर मोजता येणाऱ्या विदुषींमध्ये इरावतींचा समावेश होतो. डॉक्टर इरावती कर्वे यांचे कार्यक्षेत्र मानसशास्त्र, समाजशास्त्र असे होते. मानव वंशशास्त्र ह्या विषयाचा अभ्यास आणि सर्वेक्षण करण्यासाठी त्यांनी भारतातील निरनिराळ्या प्रदेशात जाऊन कार्यात प्रत्यक्ष भाग घेतला होता. त्या एक नावाजलेल्या ललित लेखिका आणि विचारवंत म्हणून ओळखल्या जात. लवचिक स्वाभाविक भाषा म्हणून ललित निबंधाच्या अग्रदूत असा प्राध्यापक नरहर कुरुंदकरांनी त्यांचा उल्लेख केला. भारतीय भाषा, महाभारत, रामायण, वेदवाङ्मय या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या शोध निबंधाची संख्या 100च्या घरात जाते. इरावती कर्वे यांनी त्यांच्या पतीच्या पाठिंब्याने जर्मनीतील मानव वंशशास्त्र, मानवी अनुवंशिकता या विषयावर युजिनिक्स येथे परदेशात शिक्षण घेतले. तेथे वंश, मानवी शरीररचना आणि अनुवंशिकता या विषयाचा त्यांनी अभ्यास केला. जर्मनीतल्या अनुभवातून त्यांच्या विचारसरणीला आकार देण्यासाठी तो सर्व अभ्यास महत्त्वपूर्ण ठरला. 20व्या शतकाच्या सुमारास फील्डवर्क ओरिएंटेड संशोधन पद्धती होती व नंतर केस स्टडीजद्वारे संशोधन होऊ शकते हे त्यांना समजले. त्यांनी भारतात तसेच भारताबाहेरही समाजशास्त्राच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवले. त्यांनी इंडॉलॉजी म्हणजे भारतीय इतिहास, संस्कृती, साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा अभ्यास करून नातेसंबंधावर काम केले. मानव वंशशास्त्रीय तपासणी करताना त्यांनी सांस्कृतिक लोकगीते, शहरी महाकाव्ये, मौखिक परंपरा यांची सर्वेक्षणे केली. त्याचप्रमाणे शहरीकरण, महिला, भाषा, वंश यांचाही अभ्यास करत असतानाच भारतातील इतर प्रांतीय लोकगीतांचा अभ्यास केला व संचयही केला. महाराष्ट्रातील काही लोकगीते या आपल्या लेखात इरावतींनी आपल्यासमोर लोकपरंपरेचे दर्शन घडवले आहे. सरोजिनी बाबर, दुर्गा भागवत आणि इरावती कर्वे यांनी संशोधनाच्या विविध वाटा चोखाळत मराठीचा ज्ञानमार्ग समृद्ध केला. कधी भारताकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. त्यांच्याजवळच्या उपलब्ध असलेल्या देशी मानसशास्त्रीय साधनाचा उपयोग आणि वापर करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न होता. असेच एक लोकगीत सादर करत आहेत माया कुलकर्णी. मुर्मीचा गण जन्म झाला पातालात, मुर्मीचा गण जन्म झाला पातालात, ते गण गेला कुणाच्या वंशाला,
वंशाला, ते गण गेला कुणाच्या वंशाला. वंशाला जर गेला नसता, वंशाला जर गेला नसता पुंजला मिळाला असता. वंशाला जर गेला असता पुंजला मिळाला असता. पण कार नाही मिळत पुंजेला, पण कार मिळत नाही पुंजेला. इथून गण झाला पुरा, इथून गण झाला पुरा, माहीत असेल तर सांगा कुणाला. इथून गण झाला पुरा, माहीत असेल तर सांगा कुणाला. पण ते गण गेला कुणाच्या वंशाला, पण ते गण गेला कुणाच्या वंशाला, पण ते गण गेला कुणाच्या वंशाला. जर्मनीच्या कैसर विल्यम इन्स्टिट्यूट ऑफ अँथ्रोपॉलॉजीमध्ये PhD केल्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन SNDT विद्यापीठाचे कुलसचिव व कुलगुरुपद भूषविले. पुण्याच्या डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये समाजशास्त्र व मानववंशशास्त्र विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्तीपर्यंत तब्बल 40 वर्ष सतत काम केलं. 1947मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल सायन्स काँग्रेसच्या मानववंशशास्त्र विभागाच्या त्या अध्यक्षपदी होत्या. डिसेंबर 2005 ते डिसेंबर 2006 हे डॉक्टर इरावती कर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष होते. त्याचवेळी मुंबई विद्यापीठाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षसुद्धा होते. या सुवर्ण वर्षांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाने कर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चर्चासत्र आयोजित केले होते. त्यांचे भोरा, गंगाजल, परिपूर्ती असे ललित लेखसंग्रह असून त्यांनी युगांत हा महाभारतावरील समीक्षा ग्रंथ लिहिला आहे. मराठी लोकांची संस्कृती, आमची संस्कृती, हिंदूंची समाजरचना, धर्म, महाराष्ट्र एक अभ्यास, संस्कृती, भारतातील नातेसंबंध संघटना, किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया अशी पुस्तकं लिहिली आहेत. तसेच असंख्य लेखही लिहिले आहेत. एक स्वतंत्र विचारवंत, संशोधक, एक मेहनती प्राध्यापक, लेखिका आणि वक्त्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं आणि त्या ज्ञानाचा प्रसार केला. आणि विशेष बाब म्हणजे गंगाजल या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या 5 कवितांचा सुद्धा समावेश केला आहे. त्यातील एक कविता, सूर्य गेला पण वर उजेड आहे. सूर्य गेला पण वर उजेड आहे. रात्र झाली नाही पण खाली अंधार आहे. रात्र झाली नाही पण खाली अंधार आहे. डोळ्यात प्रकाश, हृदयात काळोख. डोळ्यात प्रकाश, हृदयात काळोख. अशा या मधल्या वेळेला जीव अगदी टांगणीला लागला आहे. उजेड गेला, उजेड गेला, वर खाली बाजूला सगळा अंधार. उजेड गेला, वर खाली बाजूला सगळा अंधार. अंगाला घट्ट लपेटलेला, थंडीने गारठलेला. अंगाला घट्ट लपेटलेला, थंडीने गारठलेला. पुढे न सरकणारा, अढळ अटळ. उद्या उजाडणार का? पहिली महिला मानववंशशास्त्रज्ञ. डेक्कन कॉलेजमध्ये असताना इरावती कर्वे आणि सांकलिया यांनी गुजरातमधील लांगणज या मध्याश्मयुगीन स्थळाचे उत्खनन केले.
त्या ठिकाणी मानवी अवशेषही मिळाले असल्याने हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरले. वांशिक व भाषिक गटांच्या दरम्यानचे फरक रचनेच्या आणि अनुवांशिक संरचनेच्या आधारे अभ्यासता येतील का, हा त्यांच्या संशोधनाचा मूळ गाभा होता. मानवामधील सांस्कृतिक आणि जैविक अभ्यास करण्यासाठी मल्टीव्हेरियंट, हल्ली आपण म्हणतो ना व्हेरियंट, त्यामुळे त्या काळातलं हे मल्टीव्हेरियंटचा वापर त्यांनी केला. मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता या विषयावर निबंध लिहून, प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून PhDची पदवीही त्यांनी घेतली. जैव अनुवंशिक गुणधर्म हा इरावती कर्वे यांच्या संशोधनाचा एक महत्त्वाचा घटक होता, कारण त्यांनी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी अनुवंशिक नियंत्रणाखाली मानल्या जाणाऱ्या प्राणी आणि वनस्पतींचे स्वरूप आणि संरचनेशी संबंधित असलेल्या शास्त्राचे वैशिष्ट्यांचे, जसे की त्वचा, त्वचेचा रंग, केसाचा प्रकार, डोळ्यांचे रंगद्रव्य इत्यादींचा मानववंशीयदृष्ट्या सर्वेक्षण केले. 1948 अखेरीस डॉक्टर कर्वे यांनी महाराष्ट्रात मानववंशीय सर्वेक्षण करून त्यात शारीरिक रचना आणि कार्ये यासंबंधी माहिती देणारा जीवशास्त्रविषयीचा अहवाल सादर केला. या अहवालात मराठी समाजाची एन्थनोग्राफिकल नोट देखील समाविष्ट आहे. 1951 ते 1954 मध्ये त्यांनी डॉक्टर VM दांडेकर यांच्या सहकार्याने पुढे गुजरातबरोबर महाराष्ट्र, म्हैसूर आणि ओरिसा येथील विविध जाती आणि जमातींवर मानववंशशास्त्रीय संशोधनाचे आणि सर्वेक्षणाचे काम केले. इरावती कर्वे उत्खनन, कारण त्यांना अत्यंत प्रिय होतं, उत्खनन विषयी आपल्या लेखात म्हणतात की आम्ही प्रमुख अधिकारी व इतर कामकरी मंडळी खंडीच्या जागेकडे जात असू. खणायचे क्षेत्र ठरवल्यानंतर खुंट्या ठोकून जागा निश्चित करत असू. कधी कधी मोठे खड्डे खोदायचो तर कधी लहान. त्या मातीच्या ढेकळातून जो अवयव बाहेर निघेल तो पुढ्यात घेऊन सुरी, दाभण, कुंचले यांच्या साह्याने साफ करत असू. चित्रकार व भूपर्यवेक्षक खड्ड्यांचे, अवशेषांचे फोटो व चित्र काढीत आणि नकाशे तयार करीत असत. पण मी माणसांच्या कवट्या आणि हाडे यांचा मुख्यत्वे अभ्यास केलेला होता, म्हणून माणसाचे अवयव दिसले रे दिसले की माझ्या ताब्यात द्यायचे असं ठरलेलंच असायचं. ढेकळातून अवयव बाहेर काढल्यानंतर मी पूर्णपणे तो साफ करीत असे. वाळवून झाल्यावर फोटो काढून ठेवत असे. तब्बल 15,000 वर्षानंतर त्यांना बाहेर काढल्यामुळे सूर्यदर्शन होत असे. एक एक सांगाडा बाहेर काढल्यानंतर माझे अंतःकरण काही विलक्षण हुरहुरीने व औत्सुक्याने भरून जात असे. असाच एकदा तरुण मुलीचा सांगाडा मिळाला. कधी कधी त्या डोळ्यांच्या खाचात मला बुबुळे हल्ल्यागत वाटायची, तर लखलखते दात ओळखीने हसल्यागत वाटायचे. पण हृदय आर्तपणे त्या सांगाड्याला विचारित होते, तू ती मीच का ग? इरावतींची नात
उर्मिला देशपांडे आणि थियागो पिंटो बार्बोसा यांच्यामधील इरावती कर्वे यांच्यासंबंधी 2021मध्ये झालेल्या संवादावर आधारित. 1920च्या दशकाच्या उत्तरार्धात नाझी प्रभावाखालील जर्मनीमध्ये प्रसिद्ध पावलेल्या आणि आता खूप प्रसिद्ध पावलेल्या कैसर विल्हेम इन्स्टिट्यूट फॉर अँथ्रोपॉलॉजी, मानवी अनुवंशिकता आणि युजिनिक्स मध्ये अशांत काळात आपली डॉक्टरेट संशोधनासाठी इरावती कर्वे बर्लिनमध्ये दाखल झाल्या. तेव्हा पहिल्या महायुद्धानंतर संपूर्ण शहर क्षयग्रस्त अवस्थेत होते. ही संस्था आर्यन वंशाच्या वांशिक स्वच्छतावरील अनैतिक संशोधनासाठी एक सुस्थापित केंद्र म्हणून वाढत होती. इरावती कर्वे यांनी त्यांच्या प्राध्यापकांचा वर्णद्वेषी पूर्वग्रह पाहिला आणि त्याचा निषेध केला. युजीन फिशर यांनी कर्वे यांना वंश आणि कवटीची विषमता यांच्यातील परस्पर संबंध सिद्ध करण्याचे काम दिले. एक भौतिक वैशिष्ट्य की ज्या योगे मेंदूच्या उजव्या बाजूचा चांगला विकास घडवला जातो आणि जे चांगल्या विकासासाठी, बुद्धिमत्ता आणि सभ्यतेसाठी जबाबदार होते. हे वैशिष्ट्य युजीन फिशरला अपेक्षित होते की ते युरोपियन वंशाशी जोडता येईल. इरावती कर्वे यांनी शेकडो कवट्यांचे मोजमाप केले. अनेक जर्मन वसाहती प्रदेशात संशोधन करून त्यांनी हे सिद्ध केले. हे वर्णद्वेषी गृहीतक खोटे आहे. हे वर्णद्वेषी गृहीतक साफ खोटे आहे. वंश आणि मोजलेल्या कवटीच्या आकाराचा कोणताही संबंध दिसत नव्हता. इरावती कर्वे यांचा मानवी कवटीची सामान्य विषमता हा एकमेव भाग होता ज्याने त्या काळातील नाझी वंशवादी सिद्धांताला मोठ्या धैर्याने थेट नकार दिला होता, असा स्पष्ट निष्कर्ष थियागो पिंटो बार्बोसा यांनी काढला. परंतु वंशवादी सिद्धांताचा थोड्या प्रमाणावर इरावती कर्वे यांच्यावर पडलेल्या पगड्यामुळे निर्माण झालेल्या कमतरता आणि त्रुटी यांचा आढावासुद्धा उर्मिला देशपांडे यांच्याशी साधलेल्या संवादात बार्बोसा यांनी घेतला आहे. मानववंशशास्त्र म्हणजे काय? मानवाच्या अस्तित्वापासून ते आत्तापर्यंत मानवाची शारीरिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या जी वाढ झाली तिचा व मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजेच मानववंशशास्त्र. मानववंशशास्त्र हे मानवाच्या अप्रगत अवस्थेपासून ते आजच्या प्रगत अशा सर्व मानव समूहांचे अध्यापन करते. मानववंशशास्त्राच्या सर्व प्रकारच्या विज्ञानाशी परस्पर संबंध असल्यामुळे मानवाचा साकल्याने अभ्यास करणारे हे एकमेव शास्त्र आहे आणि याचाच अभ्यास डॉक्टर इरावती कर्वे यांनी मोठ्या हिरिरीने केला होता. इरावती कर्वे मानववंशशास्त्र संग्रहालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानववंशशास्त्र विभागाच्या अंतर्गत तळमजल्यावर 3000 चौरस फूट जागा व्यापलेले एक अद्वितीय संग्रहालय आहे. संकलित केलेले एकूण 1090 दस्तऐवजीकरण जतन करून ठेवले आहेत. या संग्रहालयाची स्थापना एप्रिल 1978 मध्येच करण्यात आली होती. पुढे 15 डिसेंबर 1993 रोजी मानववंशशास्त्र विभागाच्या संस्थापिका तसेच पहिल्या महिला मानववंशशास्त्रज्ञ म्हणून त्यांच्या बहुमानार्थ
या संग्रहालयाला इरावती कर्वे मानव वंशशास्त्र संग्रहालय असे नाव देण्यात आले. संग्रहालयात दुतर्फा त्यांची छायाचित्रे असून प्रवेश करताच इरावती कर्वेंच्या छायाचित्राच्या दोन्ही बाजूला वारली जमातीच्या डोलायमान मुखवट्याचे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे संग्रहालय फुटप्रिंट्स, होम अँड अर्थ, सेलिब्रेशन गॅलरी या 3 विभागांमध्ये विभागलेले आहे. सर्व विभाग मानवी उत्क्रांतीची कथा सांगतात. आदिमानव, आधुनिक माणूस आणि उत्क्रांत घटनांचे दर्शन आपल्याला घडते. समकालीन जीवाश्मांच्या भांड्यांचा वापर देखील केलेला आहे. दगडी पाट्या वापरून साधनं, कुऱ्हाडी आणि नियोलिक युगातील शस्त्रास्त्रे अशी अनेक साधने काचेच्या पेटीत मांडून ठेवली आहेत. होम अँड अर्थ या विभागात शेती, मासेमारी, शिकार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांची व उपकरणांची माहिती असून मासेमारीचे जाळे, पक्षी आणि कोंबड्या पकडण्यासाठी वापरण्यात येणारे सापळे असून भारतातल्या भिल्ल, कोरवा, नागा, बोडो अशा वेगवेगळ्या जमातींनी वापरलेले धनुष्यबाण प्रदर्शित केले आहेत. सेलिब्रेशन गॅलरीमध्ये आदिवासींकडून सणासुदीला केल्या गेलेल्या कलाकृतींचा समावेश आहे. मणी, चांदी, कवच, टरफले आणि धागे यापासून बनवलेले दागिने, वाद्य, रंगबिरंगी मुखवटे आणि आदिवासींच्या जमातीच्या संस्काराचे वर्णन करणारे टेराकोटा यांचा समावेश आहे. समाजशास्त्रज्ञ डॉक्टर इरावती कर्वे. समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा यात समावेश असून समाजाचे मनाचा एकूण कल, समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध समाजशास्त्रात घेतला जातो. इरावती कर्वे या प्रोफेसर G.S. घुर्ये यांच्या विद्यार्थिनी. त्या जगातील एक अतुलनीय संशोधक होत्या. मानसशास्त्रज्ञांना आदिवासी व सरल संस्कृतीचे अध्ययन करताना नाते पद्धतीचे महत्त्व उमगले. नातेसंबंध सामाजिक, आर्थिक व धार्मिक जीवनात महत्त्वाचे कार्य करतात. भारतात इरावती कर्वे यांनी नातेसंबंधांवर विशेष संशोधन केले. त्यांच्या नातेदारी संघटनेवरील ग्रंथ हा भारतीय नातेसंबंधावरील एकमेव ग्रंथ आहे. भारतीय समाजाचा आधार म्हणून कुटुंब, नातेसंबंध, जात आणि धर्म यांचे महत्त्व आणि हिंदू समाजासोबत भारतीय समाजाचे व्यापक समीकरण त्यांनी सामायिक केले आहे. भारतातील नातेसंबंध संघटना, हिंदू सोसायटी एक व्याख्या, गावातील समूह संबंध, वाढती शहरे आणि त्यांच्या आसपासच्या क्षेत्राची सामाजिक गतिशीलता, महाराष्ट्र जमीन आणि लोक, युगांत, हिंदू संस्कृती, हिंदू समाज एक अन्वयार्थ अशा समाजशास्त्रीय ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांचे तब्बल 12 वैचारिक ग्रंथ इंग्रजी भाषेतून आहेत. महाभारतावरील युगांत नावाचा समीक्षा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 1972 सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त होणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला होत. एक ललितकृती म्हणून युगांत श्रेष्ठ आहे. त्यातील
स्त्री पुरुषांची चित्रणे हे युगांतचे वैभव आहे. आत्मचरित्रात्मक मूल्य, स्त्रियांच्या विषयीचा कळवळा, उदार मतवादाचा परिणाम हे त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये आहेत. पात्रांचे रसपूर्ण आणि सखोल व्यक्तिचित्रण करणारी लेखनशैली असून युगांतचे लेखन हे त्यांचे नावाजलेले कार्य आहे. गांधारी, कुंती, द्रौपदी अशा महाभारतातील व्यक्तिरेखांचे दुःख, त्यांच्या जीवाची घालमेल यांचे सुरेख विश्लेषण केले आहे. स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान तसेच महाभारतातले कंगोरे अगदी सहजपणे उलगडून दाखवले आहेत. महाभारताकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देणारा हा ग्रंथ अर्थातच युगांत. मुंडण केल्या जाणाऱ्या विधवा, मुलींना लहान वयात घ्यायला लागणारा संन्यास, लहान वयात लादली जाणारी साधूपणाची दीक्षा, या सर्व गोष्टींबद्दल त्या आपली तीव्र नापसंती दर्शवतात. स्त्रियांच्या अधिकाराबद्दल त्या अतिशय आग्रही होत्या. पुरुषाधिकार, पितृसत्ताक समाजरचनेला विरोध दर्शवणारे त्यांचे एक प्रसिद्ध आणि लक्षवेधी विधान असे होते: स्त्रिया अधिकारांसाठी पुरुषाची लढत असताना फक्त समान अधिकारासाठी का लढायचे? अधिक अधिकारासाठी नेहमी लढा. युगांतला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. त्या केवळ घरात खुर्चीत बसून संशोधन करणाऱ्या संशोधिका नव्हत्या. आश्चर्याची गोष्ट ही की त्यांनी संपूर्ण भारत फिरूनही अनेक वर्ष पंढरपूरची वारी केली आहे. पंढरीच्या विठुरायाला त्या आपल्या बॉयफ्रेंड म्हणून संबोधतात. एका बाजूला इतकी हुशार कठोर शास्त्रज्ञ आणि त्याचवेळी विठ्ठलाच्या नामघोषात इंद्रायणीच्या काठी त्या वैष्णवांच्या मेळाव्यात रममाण होणारं श्रद्धाळू असं मन त्यांच्याकडे होतं. त्या लिहितात, ज्याप्रमाणे संपूर्ण गोधडी वेगवेगळ्या रंगांच्या आणि आकारांच्या तुकड्यांपासून तयार होते, त्याचप्रमाणे समाज वेगवेगळ्या लोकांमुळे तयार होतो. ते एकत्र येतात, एकमेकांविषयी नाते निर्माण करतात, एकमेकांमध्ये मिसळतात आणि तुटतातही. आणि तरीही त्यांना समाजाला जोडणारा धागा अजूनही कायम आहे. गावातील समूह संबंधांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी त्या काळात एकूण 343 कुटुंबांच्या मुलाखती घेतल्या होत्या, ज्या 21 जातींमध्ये पसरल्या होत्या. इरावती कर्वे यांना पायोनियर ऑफ इंडियन सोशॉलॉजी असे संबोधतात. इरावती कर्वे एक ललित साहित्यिका. संशोधनानिमित्त त्या सर्व भारतभर तसेच जगभर फिरल्यामुळे संशोधकीय पुस्तकांबरोबरच त्यांनी परिपूर्ती, भोवरा, गंगाजल अशी ललित गद्यात्मक पुस्तकेही लिहिली. ललित गद्याला नवा आकृतिबंध देणाऱ्या त्या मानाच्या शिलेदार ठरतात. त्यांचे नाव मराठी साहित्य विश्वामध्ये सर्वतोमुखी झाले. दुसरे मामंजी, आजोबा अशी व्यक्तिचित्रे तर सरसच आहेत, पण जन्मांतरीची भेट, वाटचाल यामुळे त्यांची साहित्यिक उंची सर्वांच्या नजरेसमोर आली. परिपूर्ती 1949 मध्ये लिहिलेले परिपूर्ती हे पुस्तक 150 पानांचे असून जन्मांतरीची भेट, जुळी मुले, महार आणि महाराष्ट्र, वाटचाल, परिपूर्ती अशा 18 विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. जुळी मुले यात लेखिका म्हणते
ज्या सीतेला जिवंत राहून उजळ माथ्याने वावरता येणे शक्य नव्हते, ती मृत्यूने शुद्ध चारित्र्या प्रेममया साध्वी सीता म्हणून भारतात अमर झाली. रामाने सीतेला लोकापवादावरून टाकले. ही एक अशी घटना आहे की त्यापुढे मान तुकवायला माझे मन कधीही तयार होत नाही. माझे मन कधीही तयार होणार नाही. तर परिपूर्ती या कथेत त्या म्हणतात, 2 दिवसापूर्वीच्या कार्यक्रमात निवेदिकेने केलेली ओळख त्यांना अपुरी वाटत होती. पण जवळच्याच एका घोळक्यातून शब्द कानावर पडले, अरे पाहिलीस का, ती बाई जात आहे ना, ती आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का. त्या सरशी तिने पटकन चुटकी वाजवली. तेव्हा त्यांना आपली ओळख पूर्ण झाली आणि आपल्या मातृत्वाबद्दल सांगायला निवेदिका विसरल्या होत्या याची जाणीव झाली. हा धडा आपल्याला शाळेत असताना होता. परिपूर्ती. भोवरा हे पुस्तक 1964मध्ये लिहिलेले असून 184 पानाचे आहे. यात्रा, कुंकवाची उठाठेव, आजोबा, द्वारका, भ्रमंती, मल्हार, प्रवास संपला असे एकूण 20 ललितलेख यात आहेत. यात्रा या कथेत श्रीनगर ते रुद्रप्रयाग, बद्रीनाथ, केदारनाथ, ऋषिकेश अशा ठिकाणी लेखिकेने केलेल्या प्रवासाचे अतिशय योग्य शब्दात वर्णन केले आहे. त्यांना आलेले कडूगोड अनुभव हृद्य शब्दात वर्णन केल्यामुळे आपण स्वतः प्रत्यक्ष अनुभव घेतो असा भास होतो. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि स्पष्ट वक्तेपणा सहजपणे जाणवतो. आपले सासरे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या त्यांनी असंख्य आठवणी आजोबा ह्या लेखात लिहिल्या आहेत. त्यात त्यांचे गुण व त्याचबरोबर स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी यांचे अतिशय सूक्ष्म शब्दात वर्णन केले आहे. पाडव्याच्या दिवशी पहाटे त्यांनी गायलेलं अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे हे गाणं लेखिकेच्या मनात सदैव कोरलं गेलं होतं. लेखाच्या शेवटी त्या म्हणतात, केवढे माझे भाग्य की अशा थोर माणसाची मी सून झाले. त्याहीपेक्षा केवढे माझे महत्तर भाग्य की मी अशा माणसाची बायको झाले नाही. गंगाजल हे इरावतींच्या मृत्यूनंतर 1972 साली प्रकाशित झालेले पुस्तक असून 156 पानांचे आहे. त्यात आई सापडली, एकाकी, किंकाळी, दुसरे मामंजी, बॉयफ्रेंड, देवळाविना गाव असे 14 ललित लेख आहेत. दुसरे मामांजी हा लेख त्यांनी रँगलर परांजपे यांच्याविषयी लिहिला असून त्यांच्या अनेक सुखद आठवणी त्यात आहेत. एका दृष्टीने त्यांचा स्वभाव, वागणूक, जीवनाचा प्रवाह सर्व काही विशिष्ट कालखंडाचे द्योतक वाटतात. पण दुसऱ्या बाजूने पाहिले तर त्यांची असाधारण बुद्धिमत्ता, अपार वात्सल्य आणि बालसुलभ रुजुता यांचा मिलाप अनन्यसाधारण आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य कोणत्याही रेखीव चौकटीत बसवता येत नाही असे रँगलर परांजपे यांच्याविषयीचे निरीक्षण अत्यंत खुमासदार पद्धतीने त्यांनी रंगविले आहे. माया कुलकर्णी सादर करीत आहेत अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे.
काळ घालवू नको रे हरी भजना वीण काळ घालवू नको रे हरी भजना वीण काळ घालवू नको रे दोरीच्या सापा भिवूनी भवा दोरीच्या सापा भिवूनी भवा भेटी नाही जीवा शिवा भेटी नाही जीवा शिवा अंतरीचा ज्ञान दिवा 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 मालवू नको रे मालवू नको रे हरी भजना वीण काळ घालवू नको रे हरी भजना वीण काळ घालवू नको रे विवेकाची ठरेल ओल आय 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 विवेकाची ठरेल बोल ऐसे ही बोलावे बोल ऐसे ही बोलावे बोल आपुल्यामध्ये उगीच चिखल आपुल्यामध्ये उगीच चिखल कालवू नको रे कालवू नको रे हरी भजना वीण काळ घालवू नको रे हरी भजना वीण काळ घालवू नको रे घालवू नको रे घालवू नको रे लोकसंख्येबाबत त्यांनी केलेलं भाकीत अगदी तंतोतंत खरे ठरले. त्यांनी पुण्याच्या KEM रुग्णालयात कुटुंब नियोजनाचे पहिले केंद्र काढावयास भाग पाडले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रदेशातील लोक पंढरपूरच्या वारीला येतात तो महाराष्ट्र अशी व्याख्या त्यांनी केली. पावसातील संगीत ऐकणारं कविमन त्याचवेळी मानवाच्या हाडांचे सांगाडे तपासणारी एक शास्त्रज्ञ सुद्धा. दोन्ही गोष्टी त्यांच्या देहातच होत्या. त्या संपूर्ण आयुष्य कान आणि डोळे उघडे ठेवून जगल्या. पुस्तकांमध्ये तर त्यांनी माणसं वाचली, दगडधोंड्यांमध्येही रमल्या. कायद्याचं ज्ञान आणि समाजाचं भान त्यांच्याजवळ नक्कीच होतं. अशा त्या लोकविलक्षण होत्या. त्या विदुषीला आपले त्रिवार वंदन. दिलासा कमिटी आणि वासंतीताई यांनी माझ्यासारख्या नौकीला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. प्रधान आहे का पुढचे प्रधान कुठे आहेत? आता मी दिलासा कार्यवाह शीला निमकर यांना समारोप करायची विनंती करते. एकेकाळी शाळा कॉलेजमध्ये जे अभ्यास केलेला आहे ते मार्कांच्या दृष्टीने आपण विचार करून प्रश्नोत्तर पाठ करत होतो. पण आज मात्र या साहित्याचा खरा आनंद आम्हाला मिळाला. दुसऱ्या सत्रात सिद्धार्थ लेखिका, अष्टपैलू व्यक्तिमत्व, इरावती कर्वे पुण्याला हुजूरपगा या शाळेत शिकल्या. माझी पण तीच शाळा होती बरं का. 50व्या स्मृती दिनाचं औचित्य साधून भाग्याने धोंडो कर्वेंची सून झालेल्या विद्वान असूनही खूप सुगरण असलेल्या
तर्ककठोर शास्त्रज्ञ, मानववंशाचे शास्त्रज्ञ, कायद्याचे ज्ञान असलेल्या, त्या काळात मोटारसायकलीवरनं भन्नाट फिरणाऱ्या आणि पंढरीच्या विठुरायाला बॉयफ्रेंड म्हणणाऱ्या अशा इरावती कर्वेंची आपण ओळख करून घेतली. या साहित्याचा वारसा त्यांच्या कन्यांनी चालू ठेवलेला आहे. महाराष्ट्रातील 3 विदुषींमध्ये त्यांचं अग्रमण्याने नाव घेतलं जातं. आपल्या सभासदांनी त्याचा अतिशय अभ्यासपूर्ण कार्यक्रम सादर केला आणि हा साहित्य खजिना पुढच्या पिढीपर्यंत किंवा अनेक पिढ्यांना असाच आनंद देत राहावा आणि हा खजिना चालू राहावा अशी इच्छा व्यक्त करून समारोप पूर्ण करते. ह्या पुढच्या गुरुवारी आहे श्रावणातील पारंपरिक पाककृती पाककला स्पर्धा आणि अशा विविध विषयावर साहित्यिक आणि शास्त्रीय माहिती पुरवणारं वाचन झाल्यावर आपल्याला कॉफी पानाची गरज आहेच. कॉफी तयार आहे.